राज्यभरात पोलीस दलातील भरती प्रक्रियेची लगबग इच्छुक उमेदवारांमध्ये पाहायला मिळत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात देखील पोलीस दलातर्फे पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदांसाठी भरती प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले आहे। दिनांक 19 तारखेपासून 27 तारखेपर्यंत मैदानी चाचणी पार पडणार असून भरती प्रक्रिया पारदर्शक पार पडण्यासाठी उत्तम पद्धतीचे नियोजन केल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे। संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलातर्फे येत्या 19 जून पासून पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक अशी एकूण 154 पदांसाठी दिनांक 19 जून पासून ही भरती प्रक्रिया सुरू होईल। सुरुवातीला जे ग्राउंडचे इव्हेंट आहेत, मैदानी चाचणी ती पार पडेल। 19 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत अशी चाचणी घेण्याचं नियोजन आहे। यावर्षी 154 जागांसाठी साधारण 12,000 उमेदवारांनी अर्ज कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीसाठी केलेले आहेत। दर दिवशी 1,400 उमेदवार अशी 9 दिवसांमध्ये संपूर्ण भरती प्रक्रिया राबवण्याचं नियोजन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेलं आहे। संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये फेस रिकॉग्निशन कॅमेरे, बायोमेट्रिक सिस्टीमद्वारेच उमेदवारांना प्रवेश दिला जाईल। त्या व्यतिरिक्त ज्या मैदानी चाचण्या आहेत त्या ठिकाणी कॅमेऱ्यासमोरच ही सदर मैदानी चाचणी घेण्यात येईल। त्याचबरोबर 1600 मीटर, 800 मीटर आणि 100 मीटर या इव्हेंटसाठी RFID टॅगचा वापर पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे, जेणेकरून प्रत्येक उमेदवाराची मैदानी चाचणीची अचूक वेळ ही नोंदवली जाईल आणि त्याच्यामध्ये कुठलीही अडचण उमेदवाराला निर्माण होणार नाही। दरम्यान इच्छुक उमेदवार चुकीच्या आमिषाला बळी पडून फसवले जातात, त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन देखील पोलीस अधीक्षकांनी केले आहे। या माध्यमातून मी सर्व उमेदवारांना देखील आवाहन करतो की जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येणारी पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक आहे। भरतीविषयी जर आपल्याला कोणी काही आमिष दाखवत असेल किंवा चुकीच्या गोष्टी सांगत असेल तर आपण तात्काळ नजीकचं पोलीस स्टेशन किंवा पोलीस नियंत्रण कक्ष किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याशी संपर्क करावा व कुठल्याही आमिषाला उमेदवारांनी बळी पडू नये। मेरिटनुसारच उमेदवाराच्या भरती प्रक्रिये पूर्णपणे पार पडेल। लोकल 18 साठी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।